रमेश म्हात्रे यानं केलेल्या मारहाणीचा जबर धक्का बसलेला आहे। डॉक्टर सृष्टी बाविस्कर झोपेत दचकून उठतात। सृष्टी भयंकर तणावाखाली असल्याची वडिलांची प्रतिक्रिया पाहायला मिळते। झोपेत बडबडत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। आम्हाला कोणीतरी मारतंय असं ती सतत झोपेत बोलत असते, असंही प्रतिक्रिया देताना तिच्या वडिलांनी म्हटलंय। डोंबिवलीमध्ये जो प्रकार घडलेला होता, रमेश म्हात्रे यानं जी डॉक्टरांना महिलांना मारहाण केलेली होती, त्याचा फटका हा डॉक्टरांना सोसावा लागतोय। डॉक्टर सृष्टी बाविस्कर या अनेकदा आता झोपेत दचकून उठतात। अजूनही त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे, तणाव आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। डॉक्टर लोकांमध्ये घबराट तयार झाली, तिथले स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली। अशा कारणामुळे डॉक्टरमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि हे दहशतीचं वातावरण डॉक्टर काम कसे करतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता सध्या तरी मुलीची कंडिशन एकदम याच्यामध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे। तिला म्हणतात ना, मानसिक त्रास खूप झालेला आहे। ती घाबरते दवाखान्यात जायला। तिने तिचे चित्र बघितलं की जे गुंड लोक मारतायत, डॉक्टरांना मारतायत, नर्सला मारतायत, मावशींना मारतायत, तिला पण मारण्यात आलं। तिचा मोबाईल हिसकवण्यात आला, तिला घाणघाण शिव्या देण्यात आल्या। तिच्या डोक्यावर ते सतत रात्री पण त्याला ते उठून मारतायत म्हणजे एक प्रकारे शॉक बसल्यासारखं झालेलं आहे आणि ते मनामध्ये भीती निर्माण झाली की हॉस्पिटलमध्ये काम करायचं की नाही।